आपण आज इकडे आलेलो आहोत, तर इकडे आपल्याला मंदिराची आणि पूर्ण परिसराची कसं इकडचा इतिहास आहे, काय पहिल्या देवी होळकरांनी बनवलेलं 1500 वर्षापूर्वीचे आपले हे मंदिर आहे, तर 3000 वर्षापूर्वीची ही आपली महादेवाची देवादिदेव महादेवाची लिंग आहे, हे लिंग आहे, पिंड आहे. परत आपल्याला आता एक दत्तात्रय गुरुजी जे इकडचे सर्व बघतात कारभार, तर ते आपल्याला इकडची पूर्ण माहिती देत आहेत. जय भोलेनाथ. या परिसर हा सगळा निसर्गाने नटलेला आहे. अहमदनगर शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य असं क्षेत्र डोंगरगण या नावाने ओळखलं जातं. या नगरीमध्ये, या डोंगरगणमध्ये वनवासाच्या काळामध्ये श्रीराम, लक्ष्मण और सीतामय्या या ठिकाणी 2 दिवस त्यांचं वास्तव्य होतं. आणि प्रभू रामचंद्र या वनवासाच्या काळामध्ये या दरीमध्ये 2 दिवस राहिलेले आहेत. या दरीमध्ये शरभंग ऋषीचा आश्रम होता. त्यांना त्वचारोग होता. प्रभू रामचंद्राने सर्व ऋषींसाठी जन्म घेतला होता आणि सर्व ऋषींचा राक्षसापासून संहार आणि काही शारीरिक दोष असेल त्यांचा उद्धार करण्याकरता त्यांनी वनवास घेतला होता. तर या ठिकाणी शरभंग ऋषीचा आश्रम होता. त्यांना भेट देण्यासाठी प्रभू रामचंद्र या दरीमध्ये आले आणि शरभंग ऋषींना ध्यान झालं प्रभू रामचंद्र आपल्याला भेटायला येत आहेत म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचं कुष्ठरोगाचं शरीर, ते पीडित शरीर एका झाडाच्या सालीखाली झाकून ठेवलं आणि दिव्य शरीर धारण केलं. त्यानंतर प्रभू रामचंद्राने विचारलं का या झाडाच्या सालीखाली काय आहे. ऋषींनी सांगितलं माझं शरीर आहे, मला कुष्ठरोगाचा आजार आहे, तो बरा करण्याकरता काहीतरी उपाय द्या. म्हणून प्रभू रामचंद्र तथास्तु म्हणले आणि नंतर या दरीमध्ये खाली एका बाजूला असं एक भुयार तयार केलं 200 फुटाचं आणि तिथं भुयारामध्ये बांध मारून पाणी काढलं. तिथं सीतामय्यांनी आंघोळ केली, स्नान केलं, म्हणून त्याला सीताकुंड किंवा सीतानाणी असं म्हणतात. आणि वरती आल्यानंतर अग्निबाण मारून गरम पाण्याचा झरा काढला, तयार केला आणि त्या झऱ्यामध्ये ऋषींना सांगितलं तुम्ही दररोज इथं स्नान करा या झऱ्यामध्ये, तर आपला पूर्ण आजार बरा होईल. आणि मग ऋषींनी त्या गरम पाण्यामध्ये दररोज स्नान केलं आणि त्यांचा आजार बरा झाला. त्यानंतर अनेक शिवभक्त आजही पहाटे येऊन त्या झऱ्यामध्ये आंघोळ करतात व त्यांचा त्वचारोग पूर्ण बरा होतो, अशी तरी आख्यायिका आहे. आजही जेवढं पहाटे आपण स्नानाला येऊ तेवढं पाणी गरम असतं, जेवढं लवकर येऊ तेवढं गरम असतं. आणि नंतर सकाळी त्यांना पूजेसाठी शिवलिंग पाहिजे होतं, म्हणून हे आपण पाहताय आता समोरच प्रभू रामचंद्राने स्वयंभूलिंग स्थापन केलं आणि या लिंगाची पूजा केली. प्रथम रामाने पूजा केली म्हणून रामेश्वर असं म्हणतात. आणि या पिंडीच्या दक्षिण बाजूला म्हणजे त्या कोपऱ्यामध्ये छोटी देवडी आहे. त्या कुंडीमध्ये आजही पाणी आहे, त्यातून पाणी घ्यायचं आणि पिंडीला अभिषेक करायचा. जलाभिषेकासाठी ते पाणी वापरतो आम्ही, दररोज स्नानासाठी पाणी वापरतो. आणि यानंतर प्रभू रामचंद्र इथून नाशिककडे गेले आणि हे शिवलिंग 3000 वर्षाचं आहे. आणि हे शिवलिंगाची स्थापना झाल्यानंतर 1.5 वर्षांनी अहिल्याबाई होळकरांचं राज्य आलं. अहिल्याबाई होळकरांच्या राज्यामध्ये त्यांच्याकडे डांगे म्हणून एक सरदार होते. त्या डांगे सरदारांना हे दगडी बांधकाम असलेलं कोरीव असं महादेवाचं मंदिर बांधण्यात आलं आणि त्या डांगे सरदारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अगदी कौशल्य वापरून त्यांनी हे दगडाचं धारण कोरी सहित असं दगडाचं मंदिर बांधलं. आणि इथून असा हा सगळा ऐतिहासिक प्रसंग रामविजय ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये आजही आपल्याला वाचायला भेटतो. आणि ते सगळं एक 20 ओळीमध्ये
वर्णन आलेलं आहे रामजय ग्रंथामध्ये 13वा अध्यायामध्ये. असं इथलं सगळं वर्णन मंदिराचं आजही अहमदनगर जिल्ह्यात वस्तू संग्रहालय आहे. त्या वस्तू संग्रहालयामध्ये हा ऐतिहासिक रोमान आपल्याला वाचायला मिळतो आणि तिथं याची सगळं माहिती इथं आहे. असं हे प्रेक्षणीय स्थळ आहे. आणि हे महादेवाचं लिंग म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. या मनोभावे शिवभक्त जो कोणी या ठिकाणी येईल आणि त्याची मनातली इच्छा भगवान शंकराला मागतो ती भगवान शंकर 100% ते तिची इच्छा पूर्ण करतं. असा इथला आतापर्यंतचा आम्हाला खूप अनुभव आहे. आणि भरपूर आज या ठिकाणी शिवभक्त येतात आणि या शिवलिंगाची पूजा करून ध्यान साधना करतात. असं इथलं महात्म्य आहे. दत्तात्रय गुरुजींनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला. मी मनापासून दत्तात्रय गुरुजींचे धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि ही माहिती आपण सर्वांपर्यंत नक्की पोहोचवूया आणि आपल्या इकडचा इतिहास जो आहे तो प्रत्येक भारतीयांजवळ पोहोचला पाहिजे आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. दत्तात्रय गुरुजींचे मनापासून धन्यवाद देतो. आणि मंदिराचं तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर ही किती सुंदर बनवलेलं आहे. हे अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेलं 1500च्या शतकामध्ये 1500 वर्षापूर्वीच्या हे बनवलं गेलेलं आहे. आणि ही महादेवाची पिंड आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही 3000 वर्षापूर्वीची ही स्वयंभू महादेवाची पिंड श्रीरामाने केलेली आहे, स्थापना केलेली आहे. आणि प्रभू श्रीरामाने पहिल्यांदा हे केल्या पूजा केली यासाठी यांना रामेश्वर असं मंदिर म्हटलं जातं. दत्तात्रय गुरुजींची मनापासून मी धन्यवाद देतो. खूप खूप चांगली माहिती आणि आम्हाला इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद गुरुजी. आणि आपण ही माहिती नक्की सर्वांपर्यंत पोहोचवूया आणि आपल्या इकडे हा जो इतिहास आहे इकडचा आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप छान इन्फॉर्मेशन दत्तात्रय गुरुजींनी आपल्या सगळी माहिती सांगितली. खूप मजा आली. जाताना पाऊस होता आणि आता मस्त ऊन चालू झालेलं आहे. थँक्यू.